3 दिवसापूर्वी इलॉन मस्कनी एक ट्विट केलं होतं। ते म्हणाले होते आता मोठा बॉम्ब टाकायची वेळ आली आहे आणि त्यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प एप्स्टीन फाइल्स लोकांच्यासाठी उघड कधीच करणार नाहीत, कारण त्यांचं स्वतःचं नाव त्या फाइल्समध्ये आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल की यात एवढा मोठा बॉम्ब असं म्हणण्यासारखं काय आहे? कारण ट्रम्प यांनी इलॉन मस्कना धमकी दिली होती की तुमचे सगळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट बंद करतो, इलेक्ट्रिक व्हेकलची सबसिडी बंद करतो। इलॉन मस्कनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे वाभाडे काढले, पण सर्वात शेवटी हा बॉम्ब टाकला आणि अमेरिकेत अक्षरशः मीडियामध्ये जबरदस्त चर्चेला सुरुवात झाली। डोनाल्ड ट्रम्प यांना कटघऱ्यात उभं केलं गेलं। इलॉन मस्कनी त्यांचं ट्विट नंतर डिलीट केलं हेही तुम्हाला मी अगोदरच सांगतो, पण त्यांनी जी आग लावायची ती लावून दिली। कारण एप्स्टीन फाइल्स या आपल्याला जरी माहिती नसल्या तरी अमेरिकेतलं हे एक अत्यंत घाणेरडं प्रकरण आहे। अमेरिकेच्या इतिहासात अमेरिकेच्या राजकारणाला डाग लावणारं असं हे एक सेक्स रॅकेट आहे, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील नाव येऊन जातं। मागच्या वर्षी जून महिन्यात डोनाल्ड ट्रम्प अजून राष्ट्राध्यक्ष व्हायचे होते, त्यांच्या निवडणुकीचं कॅम्पेनिंग चालू होतं। त्यावेळेला फॉक्स न्यूजनं त्यांची एक मुलाखत घेतली होती। त्यावेळी त्यांना एका महिला पत्रकारानं प्रश्न विचारला होता की तुम्ही 9/11च्या सगळ्या फायली लोकांसाठी खुल्या करणार का? तेव्हा ट्रम्प म्हणाले की करणार। केनेडी यांच्या हत्येबद्दलच्या फाइल्स खुल्या करणार का? तर ट्रम्प म्हणाले करणार। मग त्यांनी विचारलं की एप्स्टीन फाइल्स तुम्ही खुल्या करणार का? तेव्हा ट्रम्प पहिल्यांदा ओघात म्हणाले की करणार, नंतर म्हणाले की नक्की सांगता येत नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा खोट्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्या उघड केल्याच पाहिजेत असं काही नाही, आणि त्यामुळे अनेक लोकांचं जीवन बर्बाद होऊ शकतं किंवा प्रभावित होऊ शकतं। त्यामुळे ट्रम्प यांच्या मानगुटीवर बसलेलं हे एप्स्टीनचं भूत काय आहे, जे नाव ऐकताच डोनाल्ड ट्रम्प यांना घाम फुटतो, हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। जेफ्री एप्स्टीन नावाचा एक ज्यू व्यक्ती होता, ज्याचा जन्म झाला होता 20 जानेवारी 1953ला अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये। तो होता मध्यमवर्गीय, पण तो शाळेत अत्यंत हुशार होता, त्यामुळे त्यानं पटापट प्रगती केली आणि न्यूयॉर्कमधल्या उच्च शिक्षितांच्या सर्कलमध्ये जाऊन पोहोचला। तो गणितात अत्यंत हुशार होता, त्यामुळे त्याला नंबर्सचा गेम बरोबर वाटत होता आणि सोपा वाटत होता। त्यामुळे 1976 साली त्यांना अमेरिकेतल्या वॉल स्ट्रीटवरच्या एका खूप मोठ्या मार्केट रिसर्च कंपनीमध्ये नोकरी मिळवली। त्या कंपनीचं नाव होतं बियर स्टर्न्स। या कंपनीत त्यानं काही वर्ष काम केलं। त्यानंतर त्याची ओळख झाली अमेरिकेतले बाथ अँड बॉडी वर्क्स या कंपनीचे मालक लेस्ली वॅक्सनर यांच्याबरोबर। हे लेस्ली वॅक्सनर स्वतः एक बिलियनियर होते, म्हणजे त्यांची हजारो कोटींची मालमत्ता होती। जेफ्री एप्स्टीनचा अभ्यास बघून, त्यांचं काम बघून वॅक्सनर यांनी त्यांच्या पैशाचं सगळं मॅनेजमेंट करायचं काम एप्स्टीन यांच्याकडे देऊन टाकलं। त्यामुळे जेफ्री एप्स्टीन देखील पुढच्या काही वर्षात एक अतिशय श्रीमंत व्यक्ती झाले। जेफ्री एप्स्टीननं न्यूयॉर्कमध्ये एक मोठा बंगला खरेदी केला। याशिवाय त्यानं अमेरिकेतल्या फ्लोरिडा जवळच्या पाम बीचवर एक भव्य असा बंगला देखील खरेदी केला, ज्याचं नाव होतं 358 एल ब्रिलो। जेफ्री एप्स्टीनकडे प्रचंड पैसा होता, त्यासोबतच त्याचं एक मोठं नेटवर्क तयार होत गेलं। त्याच्या मित्रांच्या मध्ये अमेरिकेचे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन होते, तर आत्ताचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील होते। त्यामुळे जेफ्री एप्स्टीन हा एक प्रचंड श्रीमंत आणि प्रभावशाली असा व्यक्ती झाला होता। या जेफ्री एप्स्टीनचा एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे त्याला स्वतःसाठी अत्यंत कमी वयाच्या मुली लागायच्या। त्याच्या पाम बीचवर त्याच्या या विकृतीला धुमारे फुटले। पाम बीचच्या परिसरातल्या कॉलेजेस, आर्ट स्कूल, स्पा, फिटनेस सेंटर अशा अनेक ठिकाणाहून 13 वर्षापासून 16 वर्षापर्यंतच्या वयातल्या शाळेला जाणाऱ्या मुली त्यानं शोधून काढल्या। त्यातल्या त्या गरीब घरच्या सुंदर दिसणाऱ्या मुली त्यानं निवडून त्यांना पैशाचं आमिष दाखवून मसाज करण्यासाठी म्हणून या जेफ्री एप्स्टीनच्या घरी आणलं जायचं। तिथं या मुलींच्यावर बलात्कार केले जायचे, त्यांचे व्हिडिओज, फोटोज आणि इतर अनेक गोष्टी केल्या जायच्या। या सगळ्यांमध्ये गिलन मॅक्सवेल नावाची त्याची एक सहकारी होती, ती त्याच्या सोबत असायची। ती एप्स्टीनसाठी मुली शोधायला मदत करायची। तिनं शेकडो मुलींना एप्स्टीनच्या बंगल्यापर्यंत पोहोचवून दिलं होतं आणि त्या मुली एकदा आल्या की त्या मुलींना प्रत्येक रात्रीसाठी $200-300 दिले जायचे, जी त्या मुलींच्यासाठी त्या काळात एक मोठी रक्कम असायची। आणि त्याच मुलींना इतर मुली शोधण्यासाठी आणखी पैसे दिले जायचे। त्यामुळे एक मोठं नेटवर्क एप्स्टीन आणि गिलन मॅक्सवेल या दोघांनी मिळून बनवलं होतं। या सगळ्या गोष्टींचा खुलासा परवर्जन ऑफ जस्टिस नावाच्या पुस्तकात शोध पत्रकार जोली के ब्राउन यांनी केलाय। आता इथपर्यंत जे झालं त्यामध्ये जेफ्री एप्स्टीन हे स्वतः होते, पण जेफ्री एप्स्टीन बरोबर अनेक लोक वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिसतात। 1998 ते 2005 या काळामध्ये जेव्हा हे रॅकेट अमेरिकेत चालत होतं, त्यावेळी केलेल्या अनेक व्हिडिओमध्ये बिल क्लिंटन,
डोनाल्ड ट्रम्प हे दोघे देखील एप्स्टीन बरोबर दिसतात. 2002 सालच्या न्यूयॉर्क मॅगझिनला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये डोनाल्ड ट्रम्प जेफ्री एप्स्टीन बद्दल असं म्हणाले होते की ही इज अ टेरिफिक गाय, म्हणजे तो एक जबरदस्त माणूस आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प असं देखील म्हणाले होते की माझ्यात आणि जेफ्री एप्स्टीन मध्ये एक साम्य आहे की आम्हाला दोघांना देखील सुंदर मुली आवडतात. काही व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एप्स्टीन दोघे देखील अनेक मुलींच्या घोळक्यात दिसतात. केटी जॉन्सन नावाच्या एका स्त्रीनं या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीच्या दरम्यान दिलेल्या जबाबानुसार 1994 साली केटी 13 वर्षाची असताना न्यूयॉर्कमधल्या जेफ्री एप्स्टीनच्या बंगल्यात डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एप्स्टीन यांनी तिचा अनेक वेळा बलात्कार केला होता. पण अशा अनेक आरोपांची पूर्ण अशी चौकशी कधीच झाली नाही. ती मुद्दाम अर्धवट ठेवली गेली आणि त्याच्या फाईल्स देखील कधीच बाहेर आल्या नाहीत. 20 ऑक्टोबर 2005 ला जो रिकेरी नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं एका मुलीच्या आईनं केलेल्या तक्रारीनुसार जेफ्री एप्स्टीनच्या पाम बीचच्या घरावर छापा घातला. पण या छाप्याची माहिती एप्स्टीनला अगोदरच मिळाली होती आणि त्यानं आणि त्याच्या वकिलांनी सगळे पुरावे मोठ्या प्रमाणावर लपवले होते. पण तरी देखील हे प्रकरण अमेरिकेत उजेडात आलं आणि तापत गेलं. पण जेव्हा हे प्रकरण कोर्टात उभं राहिलं तेव्हा जॉर्ज बुश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी असणाऱ्या केनेथ स्टार या वकिलांनी एप्स्टीनला मोठ्या प्रमाणावर मदत केली. त्यांच्यावर असणारे बलात्काराचे, मुलींचे अपहरण करून त्यांची विक्री करणारे वगैरे सगळे अत्याचार करणारे आरोप काढून टाकले गेले. त्यांच्यावर किरकोळ गुन्हे लावून त्यांना 18 महिन्याची शिक्षा दिली गेली. ज्या 18 महिन्याच्या शिक्षेमध्ये देखील त्यांना सक्त मजुरीची शिक्षा दिली गेली, ती देखील पाम बीचवर जिथं त्यांचं घर होतं. त्यामुळे या संपूर्ण शिक्षेच्या काळात जेफ्री एप्स्टीन आपल्या पाम बीचच्या बंगल्यावर आपल्या ऑफिसमध्ये राहून त्यांनी ही कैदेची शिक्षा भोगली. अशा प्रकारे जेफ्री एप्स्टीननं अमेरिकेची व्यवस्था पोखरून टाकली होती. 2019 साली जुली के ब्राउन यांनी लिहिलेल्या परव्हर्जन ऑफ जस्टिस या सिरीज नंतर, या शोधनिबंधानंतर आणि नंतर आलेल्या त्यांच्या पुस्तकानंतर पुन्हा नव्यानं चौकशी चालू झाली. न्यूयॉर्कमधल्या फेडरल प्रोसिक्युटर्सनी पुन्हा एकदा जेफ्री एप्स्टीनच्या विरोधात केस ओपन केली आणि त्याला अटक करण्याची तयारी सुरू झाली. 6 जुलै 2019 ला जेफ्री एप्स्टीनला न्यू जर्सीच्या विमानतळावर अटक करण्यात आली. त्यावेळी त्याचं वय होतं 66 वर्ष. पण एकाच महिन्यात तुरुंगात असताना त्यानं 10 ऑगस्ट 2019 ला आत्महत्या करून स्वतःला संपवून घेतलं. त्यानंतर काही लोकांनी असा संशय घेतला की एप्स्टीननं आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली. कारण त्याची जर चौकशी पुढे झाली असती, जे पुरावे उपलब्ध होते ते पाहता अनेक मोठ्या लोकांची नावं त्या रॅकेटमध्ये गुंतलेली आहेत, ती सगळी ओपन झाली असती. जेफ्री एप्स्टीन ज्या गोष्टी करायचा त्यामध्ये अनेक लोकांनी देखील आपले हात त्यावेळी धुवून घेतलेले आहेत. यामध्ये कुणाकुणाची नावं येतात ते पाहूया. यामध्ये जसं डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव येतं, याशिवाय बिल क्लिंटन यांचं देखील नाव होतं. एप्स्टीनचं प्रायव्हेट जेट बिल क्लिंटन देखील वापरायचे. याशिवाय इंग्लंडच्या एलिझाबेथ या राणीचे पुत्र असणारे प्रिन्स अँड्र्यू यांचं देखील नाव या प्रकरणात येतं. या सगळ्यांच्या वर अल्पवयीन मुलींच्या बरोबर अनैतिक वर्तनाचे, बलात्काराचे केसेस असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास कधीच झाला नाही. हे प्रकरण पूर्णपणे खुलं केलं गेलं नाही किंवा याच्यातल्या चौकशी केलेल्या फाईल्स देखील पब्लिकली कधीच दाखवल्या गेल्या नाहीत. कुणालाही सांगितलं गेलं नाही. यामध्ये जसं रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आहेत, तसं डेमोक्रॅटिक पक्षाची बिल क्लिंटन देखील आहेत. त्यामुळं या फाईल्स दोन्ही पक्षांना, अमेरिकेतल्या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांना अडचणीच्या वाटतात. त्यामुळं त्या कधीही बाहेर येतील असं वाटत नाही. दोन्हीही महत्त्वाचे पक्ष त्यासाठी आग्रही नाहीत. आता डोनाल्ड ट्रम्प स्वतःच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे त्यांच्या काळात एप्स्टीन फाईल्स बाहेर येतील अशी शक्यता अजिबात नाही. कारण ते स्वतःच त्या प्रकरणात सामील होते असा त्यांच्यावर वारंवार आरोप केला जातो. त्यांचे काही फोटो, व्हिडिओ सुद्धा मीडियाकडे आहेत, सोशल मीडियामध्ये देखील आहेत. त्यामुळं इलॉन मस्क असं म्हणाले होते की आता मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आलेली आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव देखील एप्स्टीन फाईल्समध्ये आहे. म्हणजे ज्याची संपूर्ण चौकशी झाली तर डोनाल्ड ट्रम्प देखील या प्रकरणामध्ये सापडू शकतात. काही लोक म्हणतात की 2004 सालीच डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एप्स्टीन यांच्यात एक प्रॉपर्टी संबंधात वाद झाला होता, तेव्हापासून ते वेगळे झाले होते. काही लोक म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील पाम बीचवरती एक ऑफिस आहे, एक क्लब आहे. या ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याच्या मुलीची छेडछाड जेफ्री एप्स्टीननं केली म्हणून ट्रम्प आणि एप्स्टीन यांच्यामधले संबंध ताणले होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याबरोबरचे संबंध तोडले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीच आपण धुतल्या तांदळाचे आहोत असं सांगितलेलं नाही आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य सगळ्यांच्या समोर आहे.
आतापर्यंत कितीतरी वेळा त्यांच्या या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक कहाण्या मीडियामध्ये आलेल्या आहेत, पण हे प्रकरण थोडं वेगळं आहे, कारण यामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना घडल्यात त्या सर्व घटना 13 ते 16 वर्षाच्या वयोगटातल्या मुलींच्या सोबत घडलेल्या आहेत. त्यामुळे एप्स्टीन फाईल्स बाहेर आल्या तर ट्रम्प चांगलेच अडकू शकतात. त्यामुळे त्यांनी सध्या इलॉन मस्क यांच्या विरुद्धची आपली शस्त्र मॅन केलेली दिसत आहेत. सुरुवातीला ते जेवढ्या तावाने बोलत होते तेवढे आता सध्या बोलत नाहीत. मस्क यांनी देखील आपलं हे ट्विट आता डिलीट केलंय. त्यामुळे एप्स्टीनचं भूत येणाऱ्या काळात अनेक वर्षात अमेरिकेच्या या नेत्यांच्या मानगुटीवर बसूनच राहणार आहे, हे मात्र नक्की. या प्रकरणात आणखी काही अपडेट आली तर आम्ही ती तुम्हाला सांगूच. हे संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल, त्यांच्या चरित्राबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद.